नवी मुंबईतील खारघर येथे परदेशातील शिपिंग कंपनीमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। खारघरमधील एव्हॉन नेव्हिगॉल्ज मरीन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून नोकरी, व्हिसा आणि तिकीट व्यवस्थेच्या नावाखाली तब्बल 1,73,81,400 रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आलाय। तक्रारीनुसार खारघर सेक्टर 7 येथील कार्यालयातून मलेशियासह विविध देशातील शिपिंग कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात येत होते। यासाठी सर्व्हिस चार्ज, व्हिसा प्रक्रिया, विमान तिकीट आणि इतर खर्चांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्यात आली। मात्र पैसे भरूनही कोणालाही नोकरी मिळाली नाही। तसेच व्हिसा आणि प्रवासासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नाही। पीडित तरुणांच्या म्हणण्यानुसार कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्यानं पैसे जमा करण्यात आले। त्यानंतर संबंधितांनी संपर्क तोडला। तक्रारदार कंपनीच्या कार्यालयात पोहोचले असता कार्यालय बंद आढळले। त्यानंतर इतर तरुणांशी संपर्क साधल्यावर अशाच प्रकारच्या फसवणुकीची आणखी अनेक प्रकरणं समोर आली। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून परदेशात नोकरीच्या नावाखाली कोणत्याही कंपनीला पैसे देण्यापूर्वी तिची वैधता आणि सरकारी मान्यता तपासून घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे। खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एव्हॉन नेव्हिगेटर्स मरीन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक कंपनी होती, त्यांचं ऑफिस होतं। त्यांच्या मार्फतीने अनेक तरुणांना परदेशामध्ये शिपिंग कंपनीमध्ये नोकरी लावण्याचा आमिष दाखवून त्यांच्याकडून काही प्रोसेसिंग फी आणि इतर कागदपत्र वगैरे यांच्या नावाखाली काही रकमा घेतल्या गेल्या। त्यांचं म्हणजे परदेशात जाण्याचं तिकीट वगैरे पण काढून देण्यात आलं होतं आणि ज्यावेळी मुलं एअरपोर्टला जायला पोहोचली तेव्हा त्यांना लक्षात आलं की हे तिकीट कॅन्सल करण्यात आलेलं आहे आणि त्यांना लक्षात आलं की आपल्या सोबत फ्रॉड झालेला आहे। अशा साधारण 75 मुलांची आमच्याकडे तक्रार दाखल झालेली आहे आणि त्यामध्ये तपास चालू आहे। सगळे वेगवेगळ्या भागातले आणि वेगवेगळ्या परिसरामध्ये राहणारे काही परराज्यातले सुद्धा मुलं आहेत आणि एकूण 1,72,00,000 रुपयांच्या रकमेचं फसवणूक झालेली आहे। तो आरोपींचं ऑफिस खारघरमध्ये आणि जे विद्यार्थी ते महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणांहूनचे आहेत, काही परराज्यातले सुद्धा आहेत। गुन्हा दाखल झालेला आहे, यामध्ये आम्ही लवकरात आरोपींना अटक करू।